दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी झाली, पण तिचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ठाण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत व इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली होती. अनेक राजकीय पक्षांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारने सीबीआय चौकशी न करता सीआयडी मार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. सर्व काही पारदर्शक असेल तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रकरणात विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. योग्य वेळी जनता या सर्वाचा जाब विचारेल असेही ते म्हणाले. चौकशी करणार हो, 4 महिने झाले त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही बघतोय. पण सीआयडीची सीबीआयची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा. प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असं दळत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. ठाणे शहर सातत्याने विस्तारत आहे, लोकसंख्या वाढत आहे. मात्र महापालिकेकडे अजूनही स्वतःचे धरण नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. पक्षाचे नगरसेवक आगामी काळात जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेतील असा इशाराही त्यांनी दिला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसात 30 ते 40 रुपयांनी वाढणार आहेत. जय मोदी म्हणत गाय, म्हशी, घोडी यांचा व्यापार मुबलक करणार आहेत. लोक आता गाय, म्हशी, घोडी गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे असा आरोप आव्हाड यांनी केला. ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे. मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला. घ्या घोडा, मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं. मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार. मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना. नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा. ती का आली? आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये.